चला आतमध्ये, काम थोडी आतमध्ये चला. चला मित्रांनो, सहकार्य करा जरा सामना कमिटीला. लवकरात लवकर सामने उरकून घ्या. आम्हाला अजून बरेच सामने घडवायचे आहेत. तुमच्या सहकार्याने हे सगळं पार पडेल. चला पंच. आणि लक्षात घ्यायचंय, हा सामना 4 षटकांचा होणार आहे. चला पंच, सामना चालू करून घ्या. आजच्या दिवसातली ही 7वी मॅच. स्वप्नील दीक्षित, आमचे मित्र, SKM चे चॉकलेट. पहिल्या दिवसाचा गाववाईच्या तर रायझिंग स्टार आणि सुपरस्टार म्हणजे शिरवळगावचा सुपुत्र आशु धुमाळ यांचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहर्ष स्वागत. नामदार चषक शिरवळ 2025 या चषकातील हा तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसामध्ये ही गावायचा हा हाफ, या हाफ मधील ही 7वी मॅच. दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच कामथडी विरुद्ध बालवडी. बालवडी संघाकडून प्रथम फलफेटे आले ते बालवडी संघाकडून प्रथम फलफेटे आले ते स्ट्राईकवर असेल तो म्हणजे सोहम, नॉन स्ट्राईकवर असेल म्हणजे तो म्हणजे सूरज, सुयोग. आणि पहिला चेंडू सूरज गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु पायाला लागून हा चौकार क्षेत्ररक्षकाचा, त्याला क्लिअर केलं. पहिल्या चेंडूवर हा मोठा फटका आला आहे. सोमच्या बॅट मधून या 4 धावा. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली, चेंडू जागेवर फिरलाय, चेंडू जातो यष्टीरक्षक जातात. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू, चांगलं कॉमबॅक एका मोठ्या फटक्यानंतर. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा हा चेंडू, सुरेख चेंडू, सटीक टप्प्याचा मारा. सूरज माटाळे जो की सटीक टप्प्याचा मारा या ठिकाणी करतोय. 2 चेंडू सलग निर्धाव स्वरूपाचे टाकले एका मोठ्या फटक्यानंतर. अप्रतिम अशी गोलंदाजी. यावेळेस मात्र थोडा थांबला, पाहिलं आणि फटाका मारला. आताच काय पंच,
निर्णय सांगा. पंच पंच षटकार पलीकडचं आधीच होता मला सांगा. याबरोबरच हा चौथ्या बॉलवर पुन्हा एकदा मोठा फटका आलाय सुएकच्या बॅट मधून, सॉरी सोहमच्या बॅट मधून पुन्हा एकदा या 6 धावा. पहिल्या बॉलवर चौकार, या चौथ्या बॉलवर या षटकार मारून धावा पोचून ठेवल्या त्या 10 या धावसंख्येवर. हा देखील सुरेख चेंडू टाकलाय सूरजने, स्लोअर स्वरूपाचा चेंडू, त्यावर एक ही सिंगल धाव येते. या सिंगल धावेने स्ट्राईक रोटेट होतीये. या षटकामध्ये पहिल्यांदाच स्ट्राईक वर येतोय सुयोग. धावसंख्या झाली ती 11. पुन्हा एकदा हा स्लोअर स्वरूपाचा चेंडू लोअर फुलटॉस खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. एका धावेसाठी चेंडू जातोय. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या होती ती 12. पहिलं षटक संपतंय. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बालवडी संघाच्या धावसंख्या झाल्या त्या 12. सुंदर फलंदाजी या ठिकाणी बालवडीचे दोन्ही फलंदाज करतायत. या सोहमने पहिल्या बॉलवर आणि चौथ्या बॉलवर 2 मोठे फटके मारले. पहिला चौकार, त्यानंतर षटकार आणि धावसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात भर पाडली. षटक क्रमांक 2 मागच्या मॅचचा सुपर हिरो रवी, की ज्याने मागच्या मॅच मध्ये 46 धावा बनवल्या होत्या. तो रवी आता गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकवर आहे तो म्हणजे सोहम. काय सोहम यावेळेस सुरेख चेंडू टाकलाय लेग बायच्या स्वरूपात. ही धावसंख्या होती ती 13. स्ट्राईकवर येतोय तो लेफ्ट हँडेड फलंदाज सोहम. आता स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाज सोहम, जो की पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके मारले होते या सोहमने. आता स्ट्राईकवर आलाय दुसऱ्या षटकामध्ये. पहिला चेंडू रवीचा या सोहमसाठी, परंतु ऑफस्टंपच्या थोडासा जास्तच बाहेर वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या होती ती 14. याबरोबरच बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय मागच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा. धावसंख्या होती ती स्थिर 14. पुन्हा एकदा हा सुरेख सटीक टप्प्यावर मारा करतोय तो म्हणजे रवी. फिरकीत गोलंदाज रवी. सुरेख फटका सरळ दिशेने खेळलाय. त्या ठिकाणी गोलंदाजाने प्रयत्न केला बॉल अडवायचा, हाताला लागून चेंडू साईडच्या दिशेने गेला आणि पळून एक धाव पूर्ण झाली. एका धावेने धाव फलक हलतय, धाव फलक पुढे सरकतय. धावसंख्या होत आहेत त्या 15. स्ट्राईकवर राईट हँडेड फलंदाज सुयोग. यावेळेस मात्र सुयोगच्या बॅट मधून हा सुरेख फटका, 1 बाउन्स चौकार. पहिल्या षटकामध्ये
सोहमने 2 मोठे फटके मारले होते या षटकामध्ये. हा मोठा फटका आलाय तो म्हणजे या सुयोगच्या बॅटमधून या 4 धावा. धावसंख्या झाल्या त्या 20. आताचा हा वाईट चेंडू. या ठिकाणी रिव्ह्यू नाही, पंच देतील तोच निर्णय अंतिम. चला सामना चालू करून घ्या. काय पंच देतील तोच निर्णय अंतिम. याबरोबरच हे दुसरं षटक संपतंय. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होत आहेत त्या 20. 10च्या रेटने चालू असलेला हा चालू सामना. 12 चेंडू 20 धावा झाल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. चला सामना चालू करा. नवीन गोलंदाजी मार्कवर अक्षय. राईट हँडेड गोलंदाज. स्ट्राईकवर कोण? सोहम. खेळून काढलाय सरळ दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. पळून एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि धाव बाद होतोय तो म्हणजे सोहम. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये आकाश स्वामी. यावेळेस लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता परंतु बनून राहिला दर्शक. सुंदर फटका. या 4 धावा. या 4 धावांसोबतच धावसंख्या होती ती 25. तिसरं षटक प्रगती पथावर. सुरेख फटका लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय सुयोगने. सोमने. आताचे 2 धावा पळून पूर्ण करणार आहेत पालवडी संघाचे खेळाडू. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 27. सुंदर कॉम्बिनेशन लेफ्टी रायटी. यावेळेस सुरेख चेंडू टाकतोय तो म्हणजे गोलंदाज. काय नाव आहे? अक्षय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या स्थिर 27. यावेळेस माग सरकून एका पायावर फटका मारलाय परंतु फटका गेलाय सीमारेषेजवळ असणाऱ्या खेळाडू क्षेत्ररक्षकाकडे.
त्या ठिकाणी सुंदर झेल क्षेत्ररक्षकाने टिपलाय आणि दुसरा गडी बाद केलाय या बालवडी संघाचा. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय तेजस बालवडी संघाचा हा फलंदाज. याबरोबरच या 2 धावा पळून पूर्ण. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर बालवडी संघाची धावसंख्या झाली ती 29. 2 बाद 29. 2 गडी बाद झाले त्या बालवडी संघाचे आणि धावा झाले ते 29. हे 4थं षटक, शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधलं. चला उरका. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढला लेग साईडच्या दिशेने फटका. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक धाव पळून पूर्ण आणि दुसरी देखील नक्कीच धाव पूर्ण होते. हे 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर किरण, ज्याच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा पळून पूर्ण केल्यात फलंदाजांनी. या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 31. यावेळेस पुढे टाकलेला चेंडू, त्या चेंडूवर मोठा फटका. हा फलंदाज प्रतिम असा फटका खूपच वेळानं. हे शेवटचं षटक जे की या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा खेचण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे बालवडी संघ. या षटकारासोबतच धावसंख्या होत आहेत त्या 37. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पुन्हा एकदा खेळून काढलाय लेग साईडच्या दिशेने. पुन्हा एकदा षटकार. या षटकारासोबतच धावसंख्या येऊन पोहोचली ती 43. या धावसंख्येवर सलग दुसरा षटकार आलाय. हा मात्र ऑफस्टमचा थोडासा बाहेर. वाईट चेंडू. हॅट्रिकला चान्स. सलग 3 षटकार मारायला चान्स. शेवटचं षटक आहे. नक्कीच फलंदाज ट्राय करेल की हा देखील षटकार मारण्याचा. आणि यावेळेस तिसरा देखील आलाय. खूपच सुंदर आणि अप्रतिम असा षटकार. स्वामीच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. महत्वपूर्ण धावा आपल्या संघासाठी बनवतोय तो म्हणजे स्वामी. टीमचा अर्धशतक पूर्ण.
अर्धशतक पूर्ण टीमचं 50 धावा झाल्यात. शेवटचं षटक हे चालू आहे की तिसऱ्या षटकापर्यंत असं वाटत होतं की कदाचित कामथडी संघ या मॅच मध्ये थोडासा मजबूत स्थितीमध्ये दिसत होता, परंतु या शेवटच्या षटकामध्ये सलग 3 षटकार मारून या स्वामीने मॅच च रुपडं बदललंय, आपल्याकडे कल झुकवलाय. पुन्हा एकदा थोडासा माग टाकलाय चेंडू. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. खूपच महागडं हे षटक की ज्या षटकामध्ये टोटल आतापर्यंत 25 धावा आल्यात. धावा झाल्यात त्या 54. शेवटचा चेंडू असेल हा या षटकामधला. स्ट्राईकवर पुन्हा एकदा आकाश स्वामी. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत या स्वामीच्या बॅटमधून आलाय. आणि पुन्हा एकदा खूपच सुंदर अप्रतिम असा षटकार. पुन्हा एकदा या स्वामीच्या बॅट मधून या 6 धावा. चेंडू गेलाय तर सीमारेषा पार, षटकार. खरंच कौतुक केलं पाहिजे या आकाशचं, कारण ज्या महत्वपूर्ण धावा की या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला आणून ठेवलंय. जिंकण्यासाठी 61 धावा, 24 चेंडू 61 धावा. या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 31 धावा आल्यात. 6 चेंडूंवर 31 धावा आल्यात. खरंच कौतुक करावं लागेल या आकाशचं. चला आतमध्ये चला. बालवडी संघ, बालवडी संघ या आतमध्ये. चला बालवडी संघ आतमध्ये चला. बॉटल कुठे गेली? इथली लाल बॉटल कुठे दिली? इथली लाल बॉटल कोण दिली? फलंदाज चला आतमध्ये. कामथडी फलंदाज. कामथडी चला आतमध्ये. क्षेत्ररक्षण सजून घ्या. बालवडी, बालवडी संघ. सुंदर अशी चाललेली ही मॅच, ज्या मॅच मध्ये पहिली इनिंग झाली त्या पहिल्या इनिंग मध्ये बालवडी संघानं 24 चेंडू मध्ये 60 धावा बनवल्या आणि जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष ठेवलं. ते म्हणजे या कामथडी संघापुढं. कामथडी संघाकडून या 61 धावांचं पाठलाग करत असताना प्रथम बल्लेबाज येता येते. स्ट्राईकवर असेल तो म्हणजे सूरज आणि नॉन स्ट्राईकवर असेल तो म्हणजे भूषण. प्रथम गोलंदाजीसाठी या बालवडी संघाकडून विशाल. जुना द्यायला पाहिजे, दोन्ही नवीन नाही द्यायला पाहिजे. एक जुना एक नवीन कुठला बी चॉईस करा. नवीनच आम्ही देतोय.
दुसरी इनिंग, दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना. पहिलाच बॉल दुसऱ्या इनिंग मधला, पहिल्याच बॉलवर मोठा प्रार सूरज मटाळेच्या बॅट मधून या 6 धावा. अप्रतिम असा हा फलंदाज. माताळे का सूरज माताळेच्या बॅट मधून या 6 धावा आल्यात. अप्रतिम आणि सुंदर असा हा षटकार पाहायला भेटला आपल्याला पहिल्याच बॉलवर. दुसरा बॉल, बॅटची कडा घेतली, चेंडू गेला हवेमध्ये आणि मोठा धक्का कामतडी संघाला सूरजच्या स्वरूपात पहिलीच विकेट मिळते ती म्हणजे या बालवडी संघाला. बालवडी संघ निश्चितच या विकेटचं महत्व जाणतो, कारण खूप मोठी विकेट ही खूपच मोठी, जी की ज्या विकेटच्या अपेक्षा, ज्या विकेटची गरज या बालवडी संघाला होती तीच विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज रवी. पहिलाच चेंडू रवीसाठी आडव्या बॅटने खेळून काढलाय. चेंडू गेलाय तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पडून एक धाव पूर्ण. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 7. यावेळेस भूषण स्ट्राइक वर खेळून काढला लेग साइडच्या दिशेने. फटका. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. पुन्हा एकदा ही सिंगल धाव, पुन्हा एकदा स्ट्राइक वर रेट होती, पुन्हा एकदा स्ट्राइकला येतोय रवी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुंदर खेळून काढलाय सरळ दिशेने. पुन्हा एकदा ही एक धाव, पुन्हा एकदा स्ट्राइक वर रेट होतीये, पुन्हा एकदा स्ट्राइक वर येतोय भूषण. यावेळेस खूपच सुंदर फटका. भूषणच्या बॅट मधून या 6 धावा येत आहेत. अप्रतिम आणि सुंदर असा फटका या पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर हा षटकार मारून धावसंख्या नेऊन ठेवली ती म्हणजे 15 या धावसंख्येवर. या षटकामध्ये 2 मोठे फटके, 2 षटकार आले आणि 3 सिंगल देखील आल्या. टोटली 15 धावा या षटकामध्ये आल्यात. सुंदर फलंदाजी, एक चातुर्यानं खेळत असलेले दोन्ही फलंदाज. जयदीप दुसरा षटक टाकण्यासाठी आज जयदीप गोलंदाजी मार्क वर. धावसंख्या झाली ती 15. एक बाद झाला, एक गडी देखील या कामतडी संघाचा बाद झालाय आणि धावा झाल्या त्या 15. खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुंदर खोदून काढला या रवीने. सरळ दिशेने चेंडू गेलाय. एक धाव पळून पूर्ण होतीये. दुसरीचा प्रयत्न होता, परंतु ऐन वेळेस नकार देऊन त्या धावेला
नकार दिला ते म्हणजे भूषणने आणि आपली विकेट वाचवली. निश्चितच जर धावेचा प्रयत्न केला असता तर या ठिकाणी दृश्य काहीतरी वेगळं असतं. यावेळेस लेग साईडच्या दिशेने हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर झेल टिपलाय. जवळ जाऊ नका, इकडेच थांबा, लगेच मॅच चालू करून घ्या. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची करू नका चालू मॅच मध्ये. नवीन फलंदाज चला आतमध्ये. एक मोठी विकेट या ठिकाणी भूषणच्या स्वरूपात या कामथडी संघाने गमवली आणि बालवडी संघानं मिळवली. नवीन फलंदाज मैदानामध्ये शुभम. सुरेख फटका, बॅटची कडा घेतली, चेंडू गेला हवेमध्ये आणि हा देखील गडी बाद होतोय. कॉटन बोल्ट गोलंदाजाने कॅच घेतलाय आणि गडी बाद केलाय. या कामतडी संघाचा तिसरा गडी बाद होतोय. कामतडी संघाला तिसरा धक्का या कोणी बॅट्समन अक्षयच्या स्वरूपात, शुभमच्या स्वरूपात हा तिसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानात अक्षय. या ठिकाणी गोलंदाजाला हॅट्रिकला चान्स. हॅट्रिकला चान्स. यावेळेस स्टेप आउट केलंय सरळ दिशेने, मोठा फटका, वन बाउन्स, चौकार. नवीन फलंदाज अक्षय मैदानामध्ये आला होता. धावसंख्या झाल्या त्या 20. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय, पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. या ठिकाणी बॅटिंग मध्ये ज्याने काम खूप सुंदर केलं तोच या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये देखील सुंदर काम करतोय. झेलला ट्राय केला होता, झेल मिस झाला, परंतु नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात. या सिंगल धावेने धावसंख्या होती ती 21. 21 धावा झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आणि थ्रो केला होता. या ठिकाणी डायरेक्ट हिट बसला असता तर नक्कीच पंचांना देखील कन्फ्यूज केलं असतं की नक्की झालं काय, परंतु नक्कीच या ठिकाणी पंचांचं खूप बारकाईनं लक्ष असतं. याबरोबरच आताच्या किती वेळ आता 2 धावा, या 2 धावांसोबतच धावसंख्या होती ती 23. 23 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ संपला, अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. स्ट्राईक वर असेल तो म्हणजे अक्षय, जो की खेळण्यासाठी 4 नंबर लागला ना, 5 ना चालते. धावसंख्या झाली त्या 23 धावा झाल्यात. तिसरं षटक हे गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज काय नाव आहे गोलंदाजाचं? विवेक.
विवेक गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू टाकला होता. शॉर्टपिट स्वरूपाचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला होता. एक साईडच्या दिशेने हवेमध्ये चेंडू होता, परंतु त्या ठिकाणी कोणताच क्षेत्ररक्षक मौजूद नाही. नोमॅन फिल्डर क्षेत्रामध्ये हा चेंडू लँड केला आणि याबरोबरच ही सिंगल धाव देखील भेटली. या सिंगल धावेसोबतच धावसंख्या होती ती 24. यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय. त्या ठिकाणी कोणताच क्षेत्ररक्षक तैनात नाही. गॅप मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार आणि हा चौकार. या चौकारासोबतच धावसंख्येमध्ये 4 ने भर होतीये. धावसंख्या होती ती 28. यावेळेस स्टेप आउट केलंय. सरळ दिशेने चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पुन्हा एकदा रवीच्या बॅट मधून आले त्या 4 धावा. या 4 धावांसोबतच धावसंख्या होती ती 32. हे तिसरं षटक अजूनही चालू. चला टीम मीटिंग करू नका, उरका. तिसरं षटक प्रगती पथावर. धावा झाल्या त्या 32. स्ट्राईकवर रवी. पुन्हा एकदा स्टेप आउट केलंय, खेळून काढलाय. या सिंगल धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती 33. पुन्हा एकदा सरळ दिशेने खेळून काढलाय चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. नशिबाची साथ या ठिकाणी फलंदाजाच्या पाठीमागे. धावसंख्या होते त्या 37. या चौकारासोबतच 37 धावा झाल्यात. 37 धावा झाल्यात. आणि स्टेप आउट करून यावेळेस मोठा फटका. अक्षयच्या बॅट मधून चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण प्रेशराईज चाललेली ही मॅच, की अशा मॅच मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रेशर असतं, ते म्हणजे फलंदाजावर. या प्रेशरवर मात करून या ठिकाणी फलंदाज खूपच मोठमोठे आणि सुंदर फटके मारतोय. धावसंख्या होती ती म्हणजे किती रन झाले? 43 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष आहे. चला टीम मीटिंग करू नका, फास्ट घ्या. पंच चला टीम मीटिंग करू नका. धावसंख्या झाली ती 43 धावा झाल्यात. हे शेवटचं षटक असेल, शेवटचे 6 चेंडू असतील. आणि शेवटच्या या 6 चेंडूंवर गरज असेल ती म्हणजे 18 धावांची. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडूंवर 18 धावा जर केल्या तर नक्कीच हा कामतडी संघ विजयी ठरेल. आणि जर 6 चेंडूंवर 18 धावा डिफेंड केल्या
तर हा बालवडी संघ विजयी होईल. ही निर्णायक षटक, शेवटचं 4थं षटक. क्रिकेट जो की अनिश्चिततेचा खेळ, कोणच सांगू शकत नाही की या षटकामध्ये काय होईल. 6 चेंडू 18 धावा. गोलंदाजी मार्कवर विकास, स्ट्राईकवर रवी. पहिला चेंडू रवीसाठी. चेंडू गेला हवेमध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडस मिसफिल्ड आणि पळून एक धाव पूर्ण. मिस झालाय झेल. एक धाव पळून पूर्ण आली. आता असतील त्या म्हणजे 5 चेंडूंवर 17 धावा. धावसंख्या झाली ती 44. 44 धावा झाल्यात. 5 चेंडू 17 धावा. यावेळेस लेग साईडच्या दिशेने हवेमध्ये चेंडू आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. 46 धावा झाल्यात. आता गरज असेल ती म्हणजे 4 चेंडूंवर 15 धावांची. सुरेख चेंडू, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. हाय व्होल्टेज, हाय प्रेशर मध्ये चाललेली ही मॅच. 3 चेंडू 15 धावा. खूपच सुंदर चाललेला हा सामना. रोमांचक अशी मॅच. 2 चेंडू 14 धावा. यावेळेस स्टेप आउट करून ऑफसाईडच्या दिशेने 1 बाउन्स, चौकार. खडकवासला, खडकवासला संघ, खडकवासला या ठिकाणी या. खूपच सुंदर फटका लेग साईडच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. आणि याबरोबरच हा सामना बालवडी संघाने जिंकलेला. बालवडी या इकडे एक संघ